लर्निंग मॉडेल 5E म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये जे 5 घटक आहेत ते ई ने स्टार्ट झालेले आहेत. म्हणजे ई लक्षात येते. 5E या शब्दाचा अर्थ असा आहे की याच्यामध्ये ई या अक्षराने या शब्दाने ई पासून सुरू होणारे हे वर्ड्स आहेत आणि ते 5 आहेत. जसं आपले पंचपदी आहे, आपण जी लेसन घेताना जी वापरतो पंचपदी, म्हणजे प्रस्तावना, हेतुकथन, विषय विवेचन, संकलन आणि मूल्यमापन, अगदी त्याच प्रकारामध्ये हे 5E लर्निंग मॉडेल आहे. याच्यामध्ये जशा त्या 5 स्टेप्स आहेत आपल्या लेसनच्या, तशाच या सुद्धा लेसनच्या स्टेप्स आहेत. म्हणजे 5E लर्निंग मॉडेल हे लेसन साठी आहे किंवा याला 5E लेसन प्लॅन असं सुद्धा म्हणतात. 5E learning model which focuses on allowing student to understand the concept over time through a series of established step or phases. म्हणजे मुलांचं आकलन होण्यासाठी, कोणत्याही घटकाचं आकलन होण्यासाठी जसं आपण वर्ग अध्यापन करताना अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं अध्यापन करतो आणि अध्यापन करत असताना वापरलेल्या पद्धतीच्या प्रमाणे त्या स्टेप्स असतात. म्हणजे कोणती पद्धती आहे, म्हणजे एक पद्धती जर आपण वापरली तर त्या पद्धतीनुसार आपली लेसन प्लॅन असतो. म्हणजे पद्धती बदलली तर आपला लेसन प्लॅन बदलतो. मग पद्धती कोणती, त्या पद्धतीनुसार आपल्या त्या पाठाच्या पायऱ्या येत असतात. म्हणजे समजा दिग्दर्शन पद्धतीने जर पाठ असेल तर तिथे सुद्धा आपल्या पायऱ्या पाठाच्या बदलतात. म्हणजे स्पष्टीकरण करत असताना आपल्याला तिकडे मुलांना दिग्दर्शन करावं लागतं, प्रत्यक्ष काहीतरी दाखवावं लागतं, तर त्याला आपण दिग्दर्शन असं म्हणू शकतो. प्रत्यक्षपणे दाखवणे किंवा मॉडेलच्या साहाय्याने दाखवणे, चित्र किंवा इतर काही डेमॉन्स्ट्रेशन जे आपल्याला प्रत्यक्षपणे मुलांना काहीतरी दाखवावं लागतं, तसं असेल तर ते आपलं दिग्दर्शन आहे. मग हे 5E लर्निंग मॉडेल पण वर्ग अध्यापनाशी संबंधित आहे आणि ते पाठाशी संबंधित आहे. वर्ग अध्यापनाशी संबंधित आहे म्हणजे पाठाशी संबंधित आहे आणि तुम्हाला या पद्धतीनं सुद्धा लेसन प्लॅन करता आला पाहिजे, तो घेता आला पाहिजे. आपल्या अभ्यासक्रमात तो आहे. इनोव्हेटिव्ह लेसन म्हणून सुद्धा तुम्ही तो सराव पाठामध्ये सुद्धा तुम्ही एखादा लेसन या पद्धतीने घेऊ शकता. सराव पाठामध्ये तुम्ही अशा पद्धतीचा हा एक लेसन घेऊ शकता आणि हा लेसन घेणं म्हणजे फार काही अवघड असं प्रोसेस नाहीये. जसं तुम्ही एखादा प्रॅक्टिस लेसन घेता अगदी त्याचप्रमाणे हा लेसन आहे. मग याच्यामध्ये कोणत्या पायऱ्या आहेत, तर एंगेज म्हणजे विद्यार्थी, जसं आपण प्रस्तावनेमध्ये मुलांची जिज्ञासा जागृत करतो, कुतूहल निर्मिती करतो की हा आता सर काय दाखवणार आहेत, आता मॅडम काय आम्हाला वेगळं सांगणार आहे, हे सांगितल्यानंतर मुलांमध्ये किंवा एक शिक्षक वर्गात आल्यानंतरच मुलांमध्ये अशा प्रकारची एक जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि त्यातून मुलांना तुम्ही काहीतरी कृती दिली पाहिजे, काहीतरी मुलांना काम दिलं पाहिजे, ज्याच्यातून मुलं एंगेज राहणार. आता या स्टेप्स आपण डिटेल अभ्यासणार आहोत, पण अगदी त्याच आपल्या जर पाठाच्या पायऱ्या तुमच्या लक्षात आल्या असतील सराव पाठाच्या, तर त्याच पद्धतीनं तुम्हाला या लेसनच्या पायऱ्या किंवा लेसन हे मॉडेल, आता हे मॉडेल म्हणून तुम्हाला याच्यावरती 15 मार्काचा मोठा प्रश्न विचारला जातो. व्हॉट इज मीन बाय 5E लर्निंग मॉडेल and prepare one lesson plan related to 5E learning model of your subject of any choice, of any topic of any choice subject. म्हणजे तुमच्या विषयातला कोणताही एका घटकाचा तुम्हाला कोणत्याही विषयाचा कोणत्याही घटकाचा तुम्हाला एक 5E लर्निंग मॉडेलच्या धर्तीवर एक लेसन प्लॅन तयार करता आला पाहिजे. मग याच्यामध्ये एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट
अँड इव्हॅल्युएट, अशा या 5 प्रकारच्या या स्टेप्स आहेत ज्या 5E लर्निंग मॉडेल मध्ये आहेत. 5E लर्निंग मॉडेल, याला मराठीमध्ये पण असंच म्हणतात, 5E अध्ययन प्रतिमान किंवा लर्निंग मॉडेल असंही डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो. 5E लर्निंग मॉडेल म्हणजे काय किंवा 5E अध्ययन प्रतिमान, अशा प्रकारचा प्रश्न त्याच्याशी संबंधित. विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिकाधिक स्पष्ट होण्यासाठी हे प्रतिमान वापरलं जातं. आणि याच्यामधल्या या 5 पायऱ्या, इथं 5 पायऱ्या मराठीमध्ये काही एक्सप्लेन करायची गरज नाहीये, मराठीमध्ये लिहायची गरज नाहीये. हे पॉइंट तुम्हाला इंग्लिश मध्येच लिहायचे, पण त्याचं इलॅबोरेशन तुम्ही मराठीमध्ये करू शकता. एंगेज असेल तर मग त्या पद्धतीने शब्द तुम्हाला एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट अँड इव्हॅल्युएट असाच लिहिला पाहिजे. आता एंगेज मध्ये काय, एंगेज म्हणजे काय, कोणाला सांगता येईल एंगेज म्हणजे काय असतं? एंगेज राहणं म्हणतो पहा आपण, सतत कंटिन्युअसली कॉन्सन्ट्रेट ऑन द सेम थिंग. ओके, व्हेरी गुड. आणखी मराठीमधून कोणाला सांगता येईल? पर्टिक्युलर टॉपिक मध्ये गुंतवून ठेवणे. करेक्ट. गुंतवायचे कशामध्ये? तर त्या टॉपिकच्या संबंधित अध्ययनाशी तो गुंतला पाहिजे. आणि तिथं ते मुलांना ते जे काम तुम्ही दिलंय ते करत राहिली पाहिजे, मुलं सतत करत राहिली पाहिजे. म्हणजे त्यांना असं बोरिंग वाटायला नको. आता मला म्हणजे मुलांना असं वाटलं पाहिजे की हा हे मी करावं, सगळं मीच करावं, असं त्यांना त्या सुरुवातीच्या ज्यावेळेस तुम्ही वर्गामध्ये एंटर करता आणि प्रस्तावना करण्याऐवजी काहीतरी असं काम देता मुलांना की ज्यानं ते एंगेज राहतील. म्हणजे मग फॉर एक्झाम्पल प्रश्न पण विचारले जाऊ शकतात, म्हणजे प्रश्नाने पण मुलं एंगेज राहतात. किंवा असं काही निरीक्षण करायला लावू शकता, मुलांना निरीक्षण करायला लावू शकता की ज्यानं मुलं त्याच्याकडे पाहत राहतील. आणि त्या निरीक्षणावर आधारित तुम्ही मुलांना प्रश्न विचारू शकता किंवा काही कृती करायला देऊ शकता, काही एक्सपेरिमेंट करायला देऊ शकता, काही सोडवायला देऊ शकता मुलांना. हे दिलेलं हे सोडवा, उदाहरणं सोडवा किंवा कोड सोडवा, याला आपण पझल असं म्हणू शकतो. किंवा मुलांना काही चित्र दाखवा किंवा एखादा व्हिडिओ दाखवा किंवा काही ऐकायला द्या. म्हणजे वर्गामध्ये गेल्यानंतर मुलांना एंगेज राहिली पाहिजे. एंगेज म्हणजे या पद्धतीने तुम्ही एंगेज करू शकता, जसं मी आता सांगितलं त्या पद्धतीने. लक्षात येतंय? हॅलो, हो सर. एंगेज म्हणजे काय करायचं? एंगेज ठेवण्यासाठी, मुलांना गुंतून ठेवण्यासाठी, त्यांची जिज्ञासा वाढवण्यासाठी, कुतूहल निर्मिती करण्यासाठी, हे सगळं एंगेज मध्ये येतं. आणि मग त्यांना काही कृती करायला देणं, काही वर्कशीट असतील ते सोडवायला देणं, उदाहरणं सोडवायला देणं, प्रश्न विचारणं, एखादा स्मॉल व्हिडिओ दाखवणं, स्मॉल ऑडिओ ऐकवणं, चित्रावरून काही निरीक्षण करायला लावणं, एक्सपेरिमेंट दाखवणं, छोटा एक्सपेरिमेंट 2-3 मिनिटाचा, त्याच्यात काय बदल झाले ते दाखवणं. याच्या माध्यमातून तुम्ही या वर्गाची प्रस्तावना करू शकता जी रिलेटेड टू एंगेज. म्हणजे प्रस्तावना जशी आपल्या पाठाची, तसं एंगेज, जसं प्रस्तावना तसं एंगेज. लक्षात आलंय? त्यानंतर एक्सप्लोर. स्टुडंट इन्व्हेस्टिगेट द फिनॉमिना, प्रायर नॉलेज इज चॅलेंज, आयडियाज आर क्रिएटेड. म्हणजे इकडे तुम्ही मुलांनी जे काही, समजा एखादा व्हिडिओ बघितलाय आणि त्या व्हिडिओवर तुम्हाला काय दिसलं असा प्रश्न केल्यानंतर मुलं एक्सप्लोर करणार, मुलं ते सांगणार आहेत, स्पष्ट नाही करणार, सांगणार आहेत. जे बघितलं ते सांगणार आहेत. एक्सप्लोर ही ते जे त्यांनी बघितलंय, पाहिलंय, अनुभवलंय, सोडवलंय, उदाहरण दिलं असेल तर ते सोडवलं असेल, आणि म्हणून त्याच्या मागचा
जो काही बेसिक रिझन आहे किंवा आकलन ज्याला आपण म्हणतो, ते आकलनापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला ही स्टेप मदत करते. आणि मग इकडे मुलांच्या मनातही अनेक शंका, अनेक प्रश्न इथे निर्माण होऊ शकतात. त्यासाठी एक्सप्लोर मेथड आहे. त्यानंतर एक्सप्लेन. आता त्याला तर ते सगळं दिसलंय, आता निरीक्षण केलं समजा विद्यार्थ्यांनी, एखादी कृती तुम्ही दिली की केली, एखादा एक्सपेरिमेंट दिलाय तो केलाय, मग हे असं का घडलं, हे असंच का आहे, समजा त्यांनी सांगितलं की या चित्रपटामध्ये असं असं होतंय किंवा या व्हिडिओमध्ये असं असं आहे, हे सांगणं त्याचं काम झाल्यानंतर हे असंच का म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन या तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्ही त्याला मदत करायची. आणि हे लेसनचा भाग आहे हा. इकडे शिक्षकाचा रोल हा नाहीच आहे किंवा कमी आहे, खूप कमी आहे. मेंटरिंगचा रोल आहे, गाईडचा रोल आहे. त्यामुळे हे सगळ्या स्टेजेस तुम्हाला लक्षात येतील की आपल्या दैनंदिन वर्ग अध्यापन ज्या आपण पद्धतीने करतो त्यापेक्षा किती वेगळं आहे. आणि त्यानंतर इलॅबोरेट. स्टुडंट्स अप्लाय देअर नॉलेज टुवर्ड न्यू सिच्युएशन. म्हणजे आता इकडे मुलांनी सगळं एक्सप्लेन केलंय, त्याच्या मागचं रिझन सांगितलंय, सगळ्या गोष्टी त्याला समजल्यात, त्या सांगितल्यात. आता ज्या मुलांना समजलेल्या नाहीयेत त्या तुम्ही तिकडे त्याला मदत करायची, त्या समजून सांगायला. त्याच्यानंतर इलॅबोरेट पण करता आलं पाहिजे मुलांना ते नवीन पद्धतीमध्ये. मग हे जे आहे हे आपल्याला कुठं कुठं वापरता येईल, हे याच्या आधी तू कुठं अभ्यासलेलं आहे का, याआधी तू कुठं पाहिलेलं आहे का, या अशा प्रकारचं जर अशा प्रकारचं तू कुठं अभ्यासलेलं आहे का, पाहिलंय का, हे सगळे त्याला इलॅबोरेट अधिकाधिक करता येण्यासाठी तुम्ही मदत करायची. आणि मुलं नवीन सिच्युएशन मध्ये पण ते असंच्या असं वापरतात, ते त्याला आकलन झालेलं असेल तर. म्हणजे जसं आकलन झाल्यानंतर मग त्याचं उपयोजन आपण करतो, अगदी त्याच पद्धतीने एक्सप्लेन टू इलॅबोरेट, म्हणजे समजलेल्या घटकापासून त्याला त्याचं उपयोजन करता आलं पाहिजे. म्हणजे प्रस्तावना, त्यानंतर एक्सप्लोर म्हणजे रिलेटेड टू हेतुकथने, म्हणजे मुलाला त्याच्यातून काय पाहायला मिळालं काय, आणि एक्सप्लेन म्हणजे तो एक्सप्लेन करतो, इलॅबोरेट म्हणजे त्याचा उपयोग करतो. हे मी फक्त कोऑर्डिनेट करतोय, त्याच्याशी संबंधित मुळीच नाही. आपल्या ज्या पंचपदी त्याच्याशी संबंधित नाहीये. हे इनोव्हेटिव्ह मध्ये येतं, थोडस इनोव्हेटिव्ह आहे. म्हणजे जरी जुनं झालेलं असलं तरी आपल्यासाठी ते नवीन आहे. आपण थोडस त्यापासून अजून पंचपदीपासूनच हटलेलो नाहीये. म्हणून या पद्धतीमध्ये तुम्ही, आणि त्यानंतर इव्हॅल्युएट म्हणजे जे काय समजले त्यावर आधारित प्रश्न विचारून मुलांना त्याची उत्तरं सांगायला लावणं किंवा सोडवायला लावणं. वेगळी, यापेक्षा वेगळी. स्टुडंट रिफ्लेक्ट ऑन देअर नॉलेज अँड लर्निंग प्रोसेस, त्याला आपण असेसमेंट असं म्हणतो. आता हे तुम्हाला थोडक्यात त्याचा अंदाज आला असेल, पण तुम्हाला हे ज्यावेळी तुम्ही लिहाल त्यावेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला बारकाईने त्याचा अभ्यास करता आला पाहिजे. म्हणून 5 लर्निंग हे बॅबे हे मेन त्याचे पायोनियर आहेत. त्यांनी बॅबे आणि लॅन्स 1990 साली यांनी हे सुरुवातीला डिझाईन केलं. हे सायन्सच्या विज्ञान विषयासाठी डिझाईन केलं आणि त्याला जास्तीत जास्त यामध्ये मुलांना आता याचा वापर त्यांनी 1990 सालीच हे डिस्कवर केलं आणि त्यानंतर त्यांनी ते खऱ्या अर्थाने विज्ञानाच्या अध्यापनासाठी ते वापरलं. त्याच्यामधल्या ज्या स्टेज आहेत त्या तुम्हाला मी मागे सांगितलं, एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट आणि इव्हॅल्युएट.
याच्यामध्ये विद्यार्थ्यांना using this approach, student redefine, reorganize, elaborate and change their initial concept through self reflection and interaction with their peers and their environment. म्हणजे मुलं सुरुवातीला किंवा या मॉडेलच्या सहाय्यानं मुलं काय करतात तर रिडिफाईन म्हणजे नवीन एखादी व्याख्या तयार करतात, रिऑर्गनाइज नवीन प्लॅन करतात, इलॅबरेट करतात वेगळ्या पद्धतीनं आणि त्यांना ते सेल्फ रिफ्लेक्ट होतं, त्या समजतात आणि त्यानंतर ते इंटरॅक्ट विथ देअर पियर्स म्हणजे त्यांच्या बरोबरीच्या मुलांबरोबर ते इंटरॅक्ट करतात किंवा वर्गामध्ये सुद्धा ते शिक्षकांशी सुद्धा त्या पद्धतीने ते इंटरॅक्ट करून एखादा घटक सहजपणे समजून घेऊ शकतात. म्हणजे स्वतः मुलं हे या गोष्टी करू शकतात असं त्यांचं म्हणणं होतं आणि सुरुवातीला त्यांनी त्या पद्धतीनं ते मॉडेल इम्प्लिमेंट करण्यासाठीचा प्रयत्न केला. आता याच्यामध्ये एंगेजमेंट आहे. एंगेजमेंट म्हणजे काय आहे? ही फर्स्ट सायकल आहे. ह्याच्यामध्ये टीचर एम्स टू असेस स्टुडंट प्रायर नॉलेज अँड टू आयडेंटिफाय पॉसिबल मिसकॉन्सेप्शन. मग आता मुलांना जर तुम्ही काही कृती दिली, मुलांना काही दाखवलं किंवा डेमॉन्स्ट्रेट केलं, व्हिडिओ ऑडिओ किंवा कृती दिली किंवा प्रश्न विचारले, त्याच्या माध्यमातून मुलांना कुठपर्यंत त्या घटकाचं आकलन होण्यासाठी मदत होणार आहे त्या संबंधित तुम्ही त्या तशा प्रकारचं एंगेज राहण्यासाठीच काम ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला करायचं आणि मग त्याच्यातून मुलांचं ब्रेन स्ट्रॉमिंग वाढत जाईल. म्हणजे तुम्ही जे काही दाखवाल त्याच्याद्वारे मुलं अगदी सहजपणे ते त्यांच्या आकलनासाठी त्यांना मदत होणार आहे. थिंकिंग प्रोसेस वाढणार आहे. म्हणजे तुम्ही जर एखादी म्हणजे नाही का गेल्या वर्गात आणि सुरू केलं स्वतःच अध्यापन तर मग मुलं बोरे होतात, कंटाळा येतो त्यांना. जे काही शिकवलं जाते त्याच्याकडे लक्ष नाही राहत मुलं. म्हणून असं काहीतरी कृती सुरुवातीला वर्गामध्ये गेल्यानंतर करा की ज्यानं मुलांना तास कसा संपला हे समजणार नाही. म्हणून जास्तीत जास्त मुलांना गुंतवून ठेवायचंय. आता KWL चार्टच्या द्वारे सुद्धा अशा प्रकारचं ऑर्गनाइज करता येतं. म्हणजे KWL काय आहे? के म्हणजे नो, के म्हणजे नो, W म्हणजे ऑन आणि L म्हणजे लर्न. म्हणजे सुरुवातीला मुलांना काय माहिती आहे हे त्यांच्याकडून काढून घ्यायचं. KWL टेक्निक असा आहे की के म्हणजे नो, व्हॉट टू नो, मुलांना काय माहिती आहे. मग ती जे माहिती आहे ज्याला आपण पूर्वज्ञान म्हणतो ते मुलांकडून काढून घ्यायचं. पटापट मुलांना विचारायचं. जे माहिती आहे ते मुलांकडून अधिकाधिक काढून घ्यायचं. कधी कधी काय असतं, प्रत्येक मुलाला काही ना काही त्या घटकाबद्दल माहिती असतं आणि वर्गामध्ये जर 40 मुलं असतील तर 40 नवीन आयडियाज त्या कॉन्सेप्ट बाबत मुलांकडून त्या येतात. आणि मग तुम्ही जे वर्गात घेणार आहे त्याच्या आधीच जर या सगळ्या आयडियाज मुलांकडून आल्या तर मग लक्षात घ्या की किती नवीन प्रकारचं थिंकिंग प्रोसेस मुलांची एकमेकांचे शेअरिंग होतात, त्या थॉट प्रोसेस शेअरिंग होतात. एकमेकाला जे माहिती ते आपल्याला जे माहिती ते दुसऱ्यांपर्यंत पोहोचवलं जातं आणि अशातून मुलांचं ब्रेन स्टॉर्मिंग होतं. म्हणजे विचार करायला त्याला आपण प्रवृत्त करतो, अधिकाधिक त्याला माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि मुलं जेव्हा एकमेकाला सांगतात त्यावेळी त्यांनी एकमेकाला सांगितलेल्या गोष्टी शिक्षकांनी सांगितल्यापेक्षा जास्त ध्यानात राहतात. आणि ऑन्ट, के म्हणजे नो, जे माहिती आहे ते सांगणं. ऑन्ट, आता मुलांना काय पाहिजे हे तुम्ही त्या मुलांना विचारा. आता तुम्हाला काय याच्यातून ह्या जे माहिती आहे त्याच्यातून मुलांना व्हॉट टू वॉन्ट म्हणजे मुलांना काय पाहिजे
कोणत्या घटकापर्यंत तुम्हाला घेऊन जायचंय. पूर्वज्ञानाचं बॉन्डिंग तुम्ही ज्या घटकापर्यंत तुम्हाला न्यायचंय ते तिथपर्यंत करायचंय. म्हणून एंगेज मध्ये त्या पद्धतीने जी माहिती आहे त्याच्यापासून जो घटक तुम्हाला घ्यायचा आहे तो तिथपर्यंत घेऊन जा. आणि व्हॉट लर्न टू बी म्हणजे मुलांना काय आलं पाहिजे, काय अध्ययन झालं पाहिजे. हे KWL टेक्निक सुद्धा तुम्ही या एंगेजमेंट मध्ये वापरू शकता. त्यानंतर एक्सप्लोरेशन मध्ये काय होतं, प्रमोट अ मेंटल फोकस ऑन द कॉन्सेप्ट म्हणजे प्रत्यक्ष त्या कॉन्सेप्टवर फोकस झाला पाहिजे. जो घटक तुम्ही समजा सजीवांचे वर्गीकरण असेल, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट असेल किंवा क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल असेल, तर त्या प्रत्यक्ष घटकावर किंवा वनस्पतीचे वर्गीकरण कोणताही घटक असू द्या, वनस्पतीचे अवयव असेल किंवा मेंदूची रचना असेल, हृदयाची रचना असेल, कार्य असेल, कोणताही जो स्पेसिफिक जी संकल्पना आहे त्या संकल्पनेपर्यंत आता तुम्हाला मुलांना घेऊन जायचे. एंगेजमेंट मध्ये तुम्ही काहीतरी त्यांना असं दाखवलं होतं की ज्याच्यामुळे त्यांची क्युरिओसिटी वाढली आणि मुलं प्रत्यक्षपणे त्या घटकाचा विचार करू लागली. आणि विचार करता करता त्यांच्यामध्ये त्यांना तुम्ही असा काही एक्सपिरियन्स दिलेला आहे, अनुभव दिलाय की ज्या कृती दिलीये, प्रत्यक्ष त्यांना अनुभवायला दिलंय की ज्यातून मुलांची थिंकिंग प्रोसेस वाढली आणि त्याद्वारे मुलांमध्ये एक प्रकारची निरीक्षण शक्ती विकसित झाली. त्यानंतर मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची क्षमता विकसित झाली, कृती करण्याची क्षमता विकसित झाली आणि याच्याद्वारे मुलांना तो घटक अधिकाधिक पद्धतीनं आकलन व्हायला मदत झाली. आणि मग तुम्ही त्या प्रत्यक्ष घटकामध्ये काय आहे ते मुलांना विचारा, मुलं सांगतील. नाही मुलांना समजलं तर टीचरनी त्या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं. मुलांना जर घटकाबद्दल सगळं समजतं पण सांगता नाही येत असं कधी कधी, मग त्यावेळी ऍज अ टीचर म्हणून तुम्ही तो मुलांना घटक सांगा. नंतर एक्सप्लेनेशन, मुलांना एक्सप्लेनेशन करू द्या की या घटकामध्ये काय आहे, काय तू अभ्यासलं, तुला काय समजलं हे तू सांग. आणि मुलं ते सहजपणे सांगू शकतात. आणि म्हणून मुलांना एक्सप्लेन करता आलं पाहिजे, तो घटक मुलांना सांगता आला पाहिजे. त्यानंतर इलॅबोरेशन, the activities in the phase of the learning cycle should encourage students to apply their new understanding of the concept while reinforcing new skills. Students are encouraged to check for understanding with their peers or to design new experiment or model. म्हणजे तुम्ही जसं वर्गात कृती करायला दिली त्याच पद्धतीने मुलं नवीन कृती करतील. एखादा एक्सपेरिमेंट तुम्ही जर मुलांना नवीन करून दाखवला असेल तर मुलं त्या पद्धतीने नवीन एक्सपेरिमेंट करतील, नवीन इनोव्हेशन मुलं करतील, नवीन शोध घेण्याचा प्रयत्न करतील, प्रत्यक्षपणे त्या स्थितीला जातील, तिथे अभ्यासतील, ते पाहतील. हा नाही आम्हाला मॅडमने आम्हाला सरांनी असंच सांगितलं होतं, हे खरं आहे का, ते प्रत्यक्षपणे ते तिथे अभ्यासतील आणि त्या पद्धतीने ते स्वतः कृती करून नवीन ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतील, नवीन गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतील. त्यानंतर इव्हॅल्युएशन, मूल्यमापन, ज्याच्यामध्ये तुम्ही मुलांना समजलेल्या विषयाशी संबंधित काही प्रश्न देऊन किंवा त्याच्याशी संबंधित तुम्ही वेगळ्या पद्धतीनं सुद्धा मूल्यमापन करू शकता. त्याचे काय फायदे आहेत, काय ऍडव्हान्टेजेस आहेत. एनहान्सिंग मास्टरी ऑफ द सब्जेक्ट, म्हणजे मुलांची त्या विषयाबद्दलची मास्टरी वाढते, प्रभुत्व वाढतं, विषयाबद्दलचं आकलन सहजरित्या होतं आणि मुलांना तो त्या घटकाचं आकलन, उपयोजन किंवा त्या घटकाची मास्टरी, प्रभुत्व विद्यार्थ्यांमध्ये. डेव्हलपिंग सायंटिफिक रिझनिंग, वैज्ञानिक
सर त्याच्या मागचा दृष्टिकोन विकसित होतो. अंडरस्टँडिंग द कॉम्प्लेक्सिटी अँड ॲम्बिग्युटी ऑफ द एम्पिरिकल वर्क. सर हॅलो. सर ती इव्हॅल्युएशनची जे आता दाखवले ना ते दाखवा ना परत इव्हॅल्युएशनचं. नेहमी जसं आपण मुलांचं मूल्यमापन करतो त्यापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीनं याच्यावर फोकस केलेला आहे. जसं की पोर्टफोलिओ, परफॉर्मन्स बेस्ड असेसमेंट, कॉन्सेप्ट मॅपिंग वगैरे अशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं थोडंसं दैनंदिन आपण जसं फॉर्मल इनफॉर्मल असेसमेंट आपलं असतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं याच्यामध्ये मूल्यमापन आपण करतो. काही अवघड संकल्पना मुलांना सहज समजायला मदत होते. त्यानंतर डेव्हलपिंग प्रॅक्टिकल स्किल, मुलांचं प्रात्यक्षिक कौशल्य विकसित होतं. त्यानंतर विज्ञानाबद्दल जे विज्ञानाचं स्वरूप इथे लक्षात येतं. म्हणजे विज्ञानासाठीच नाही, दुसऱ्याही सगळ्या विषयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे असा भाग आहे की तो विज्ञान आहे म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. कोणताही विषय असो त्या मागला वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांच्या लक्षात आला पाहिजे. आवड निर्माण होते आणि त्यानंतर संघभावना विकसित होते. लेसन प्लॅन एक लेसन प्लॅन मध्ये तुम्ही अशा प्रकारचे शिक्षक कृती, विद्यार्थी कृती करून ज्या पायऱ्या आहेत पाठाच्या त्याच्यामध्ये एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट आणि इव्हॅल्युएट अशा प्रकारच्या पाठाच्या पायऱ्या ज्याच्यामध्ये तुम्ही शिक्षक कृती, विद्यार्थी कृती, पाठाच्या पायऱ्या आपण ज्या पद्धतीनं पाठवाचन तयार करतो अगदी त्याच पद्धतीनं गृहपाठापर्यंत या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये जसं मी सांगितलं ते टीचर ऍक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये आहे वेगळ्या नाहीयेत. एक लेसन आहे मॉडेल लेसन, त्याच्यामध्ये तुम्ही पाठाची उद्दिष्टे, तर पद्धती, अध्यापन पद्धती कोणती घेतला याच्यासाठी तो लेसन यामध्ये घेतलेला. आता इकडे एंगेज मध्ये पण स्टुडंट A and B are engaged to demonstrate in selling and आपला प्रॉफिट अँड लॉस हा धडा आहे. तर याच्यामध्ये तुम्ही मुलांना काही ऑब्झर्व करायला लावा, काही वर्कशीट मुलांना द्या, ते वर्कशीट सोडवायला लावा, कार्डशीट द्या, त्या कार्डशीटवर ती कृती करायला सांगा आणि मग त्याच्यावर आधारित तुम्ही मुलांना प्रश्न विचारा. एंगेज मध्ये, एक्सप्लोर मध्ये मुलं काय करतात त्याच्यासाठी तिकडे प्रत्यक्षपणे मुलं सर शिंदे मॅडम सांगा ना म्यूट करायला, किती आवाज येतोय. शिंदे मॅडम म्यूट करा, 5 मिनिट येत माझ्याकडे. त्याच्यानंतर एक्सप्लेन मध्ये मग मुलं एक्सप्लेन करतात. आता प्रत्यक्ष नफा आणि तोट्याचा धडा असेल तर मुलांना प्रत्यक्ष त्या एक 50 रुपये द्या. 50 रुपयामध्ये त्यांना काही वस्तू आणायला सांगा आणि त्या वस्तू आणल्यानंतर काय काय आणलं त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेजला जाऊन जी आणलेली वस्तू ती परत द्या. रिसेल म्हणजे पुन्हा विकल्यानंतर ती वस्तू समजा 50 रुपयाची वस्तू 20 रुपयाला जर दिली तर किती फायदा तोटा ह्या प्रत्यक्ष कृती जर मुलांना अशा केल्या तर त्यातून त्यांना नफा कळेल, तोटा कळेल. अशा पद्धतीचं गोष्टी त्या पाठवाचनामध्ये तुम्हाला तसं नियोजन करावं लागेल. आणि इलॅबोरेट मध्ये मग तुम्हाला स्टुडंटला काय प्रत्यक्ष समजले ते तो इलॅबोरेट करेल. म्हणजे तिकडे जाऊन किती 50 रुपये होते, मग त्यातले किती रुपये दिले, किती राहिले, काय झालं, मग वस्तू जर आहे त्यापेक्षा जास्त किमतीत विकली तर काय होतं, किंवा कमी किमतीत विकली तर काय होतं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वेगळ्या पद्धतीनं पाठ वाचन करताना ते वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला ते करावं लागेल. अशा पद्धतीनं
मुलांना तुम्ही या लेसन प्लॅन तुम्ही ते मुलांना या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता. ठीक आहे, काही शंका आहेत